ओम श्री साईराम. सत्यसाई वाहिनी. प्रकरण 22. नित्य सत्ये. वेद सर्व शास्त्रांची मातृदेवी आहे. वेद स्वतः ईश्वराचा श्वास उच्छ्वासाच्या स्वरूपात प्रगट झाले. दीर्घ तपाद्वारा प्राप्त झालेल्या ज्ञानभांडाराचं मूर्तिमंत स्वरूप असलेल्या महर्षींनी वेद ध्वनिशृंखलेच्या रूपाने ग्रहण केले आणि गुरु शिष्य परंपरेने मौखिक पद्धतीने सर्व जगभर पसरवले. वेदांचं श्रवण होऊन परंपराद्वारा ते जपून ठेवले गेले म्हणून वेदांना श्रुती म्हणतात. वेद अनंत आहेत. वेदांची रचना कोणी केली? आजपर्यंत त्यांची नावं शोधून काढणं अशक्य ठरलं आहे. त्यांचं उच्चारण करणाऱ्यांना कदाचित कीर्तीची इच्छा नसावी, कारण ही नावं वेदांमध्ये कुठेही उल्लेखिलेली नाहीत. कदाचित त्यांना त्यांच्या नावाचं, गोत्राचं किंवा पंथाचं महत्त्व वाटलं नसावं, किंवा बहुधा त्यांना कोणताही पंथ किंवा गोत्र किंवा बंधुगुण नसावेत. ते कोणीही असोत, ऋषींचा विश्वास होता की ते सर्वज्ञानी होते, कारण वेदातील समत्वभाव आणि स्थितप्रज्ञता केवळ अशा विद्वान पुरुषांचा स्वाभाविक गुण आहे. म्हणून जगाला वेद प्रदान करणारे पुरुष सर्व शक्ती संपन्न होते असा निष्कर्ष योग्यच आहे. वेद हा शब्द विद या मूलधातूपासून निर्माण झाला. विद म्हणजे जाणणं. विदन्तु अनेन इति वेदाः. जे सर्व ज्ञान प्रकट करतात, स्पष्ट करतात, ते वेद आहेत. सीमित बुद्धी किंवा सीमित अनुभव यांनी वेदांवर अधिकार प्राप्त करता येत नाही. व्यक्तीला आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक सर्व बोध वेद प्रदान करतात. सर्व दुःख शोक निवारण करण्यासाठी साधनं आणि मार्गांची शिकवण वेद देतात. वेदांचा वास्तविक आदी आणि अंत कोणीही जाणू शकलेला नाही, म्हणून त्यांना अनादी आणि सनातन म्हटलेलं आहे. वेदांमधील प्रथम वेद आणि अंतिम वेद ज्ञात नसल्यामुळे ते नित्य आहेत. मानवी बुद्धी सदोष असते आणि वेद दोषरहित असल्यामुळे ते मानवी रचना नाहीत असा निष्कर्ष काढला आहे. म्हणून वेदांना अपौरुषेय असं म्हणतात. वेद स्वयं अधिकारित आहेत. प्रत्येक वैदिक ध्वनी पवित्र आहे, कारण तो वेदांचं अंग आहे. वेद आणि त्याच्या अधिकारावर विश्वास ठेवणारे हे स्वतः अनुभवू शकतात. महर्षी अशा अनुभवाद्वारा समृद्ध झाले आणि त्यांनी वेदांना ज्ञानाचा स्रोत म्हणून प्रशंसिलं. हे अनुभव काळ आणि स्थळाच्या अतीत आहेत. त्यांचं प्रमाण आणि मूल्य यांची मान्यता केवळ भारतातच नव्हे तर सर्व प्रदेशातील लोकांकडून होऊ शकते. वेद सनातन सत्य निर्धारित करतात असं प्रतिपादन करता येईल. वैदिक धर्माचा उगम कधी झाला ते आपल्याला माहीत नाही. अन्य धर्म नंतर प्रकट झाले. हा फरक आहे. म्हणून मानवी कौशल्य आणि शक्ती यांच्याद्वारा परब्रह्माला जाणणं शक्य नाही. मानवी बुद्धी काही सीमांमध्ये कार्यान्वित असू शकते. बुद्धिग्राह्य मतींद्रियम. बुद्धी इंद्रियांपलीकडे असते, परंतु वेद बुद्धीच्या क्षमतेच्या अतीत आहेत. बुद्धी सीमित आहे. ती केवळ इंद्रियगोचर तथ्यांवर आणि त्यासंबंधी अनुभवांवर निर्णय घेऊ शकते. ती केवळ दृश्य जीवित वस्तूंच्या क्षेत्रात कार्य करू शकते. वेदमातेने तिच्या मुलांवर मानवजातीवर दया केली आहे. तिच्या आकांक्षांना परिशुद्ध करण्यासाठी आणि तिला उन्नत करण्यासाठी वेदांनी काळाचे आणि त्यांचे घटक, वर्ष, महिने, दिवस, तास, मिनिटं आणि सेकंद यांचं निर्धारण केलं. अगदी देवसुद्धा काळाने बद्ध घोषित केले आहेत. जीव काळ आणि देश यांच्या चक्रात सापडलेला आहे आणि त्याबरोबर चक्रगतीने फिरत आहे. त्याला सुटकेचा मार्ग माहीत नाही, परंतु वस्तुतः तो देशकाळाच्या आवाक्याच्या पलीकडे आहे. वेदांनी हे सत्य त्याला जाणून देण्याचा आणि या बंधनापासून त्याला मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. वेदमाता दयाळू आहे. ती तिच्या संततीला संदेह आणि असंतोष यापासून मुक्त करू इच्छित आहे. तिला संभ्रमित आणि क्षुब्ध करण्याची इच्छा नाही. ज्ञानी लोक हे उत्तम प्रकारे जाणतात. गुरुत्वाकर्षण कधीपासून पृथ्वीवर अस्तित्वात आहे
ते आपल्याला ज्ञात नाही. ते पृथ्वीच्या निर्मितीबरोबर उद्भवलं आहे. पृथ्वी आणि गुरुत्वाकर्षण परस्पर अभेद्य, अविच्छेद्य आहेत. काही जण ते जाणू शकत नाहीत किंवा दृष्टिगोचर नाही म्हणून पृथ्वीवर त्याचं अस्तित्व नाकारणारे मूर्खता ठरेल. परंतु हे सत्य आहे की या वैश्विक शक्तीचं अस्तित्व कुणाला ज्ञात नव्हतं, तरी ती पृथ्वीबरोबरच उपलब्ध होती. या शक्तीविषयी माणूस अनभिज्ञ असताना ती क्रियाशील होती. शेवटी अनेक सिद्धांतांचं विश्लेषण आणि विविध प्रयोगानंतर पाश्चात्य भौतिकशास्त्रज्ञ न्यूटनने जाहीर केलं की पृथ्वीवर ही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. जगाने हे विधान स्वीकार केलं आणि त्याच्या सत्यतेवर विश्वास ठेवला. परंतु न्यूटनने जाहीर करण्यापूर्वीपासूनच ही शक्ती सक्रिय होती. प्रयोगांनी सिद्ध केल्यानंतर ती अचानक कार्यान्वित झालेली नाही. वेद नित्य सत्य आहेत. या भूमीवर लोकांनी त्यांचा शोध लावण्यापूर्वी, त्यांचा अनुभव करण्यापूर्वी आणि त्याचं आचरण करण्यापूर्वीच ते अस्तित्वात होते. ज्याप्रमाणे पाश्चात्य भौतिकशास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रयोगानंतर गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अस्तित्वाची घोषणा केली, त्याचप्रमाणे प्राचीन ऋषींनी आपल्या अनुभवाद्वारा वेदांची स्वाभाविक सत्यता प्रदर्शित केली. इथेसुद्धा त्याचा शोध लागण्यापूर्वी आणि त्याचं आचरण होण्यापूर्वी वेद अस्तित्वात होते. न्यूटनचे गुरुत्वाकर्षणाचे नियम सर्व जगाला लाभप्रद झाले. ते सर्व देशकाळासाठी योग्य वैश्विक सत्य निर्देशितात. ते केवळ पाश्चात्य देशासाठी सीमित नाहीत. त्याचप्रमाणे वेद केवळ भारतासाठीच नाही, तर जगातील सर्व लोकांसाठी सत्य आहेत. भारत वेदांची जन्मभूमी आहे असं प्रतिपादन करणं योग्य नाही. एवढंच म्हणता येईल की भारतीयांनी त्यांचा शोध लावला होता. एका स्थळातील घटना त्याच्याऐवजी दुसरीकडे का घडली नाही असं विचारणं मनोभ्रांतीचं लक्षण आहे. दिव्य लेखक कधी आणि कुठे काय घडावं हे निर्धारित करतो. तो निर्धारित करतो आणि तसं घडतं. भारतातील वातावरण वेदांचं प्रकटीकरण आणि विकसनासाठी अनुकूल होतं. या कर्मभूमीच्या, योगभूमीच्या, त्यागभूमीच्या ऋषींच्या हृदयाकडे वेद आकर्षित झाले. अन्य देश भोगांच्या मागे होते आणि म्हणून तेथील वातावरण ऐहिक आकांक्षा आणि पराक्रमाने प्रेरित होतं. म्हणून वैदिक संदेश तिथे सहज जाणण्यासारखा नव्हता. भारतामध्ये भौतिक ध्येयांबरोबर आध्यात्मिक विचारणा निष्ठापूर्वक जतन केली गेली. म्हणून भारतीयांनी वेदमातेच्या अवताराचं सौभाग्य प्राप्त केलं. अर्थातच याचा अर्थ वेदमातेने अन्य देशांवर कृपा केली नाही किंवा त्या देशांमध्ये ती अस्तित्वात नाही असं नाही. गुरुत्वाकर्षण शक्तीप्रमाणे ती सर्वत्र आहे. वेद सर्वव्यापी आहेत. अनासक्ती आणि वैराग्य यांच्या साधनेने एकाग्रता आणि वैदिक संदेशांचं आचरण करून प्राप्त होण्याचा आनंद अनुभवण्याच्या क्षमतेमुळे भारताचे शूर ऋषी वैदिक संदेश ग्रहण करू शकले. ते इतके निस्वार्थी, करुणामय आणि प्रेममय होते की जे श्रवण केलं आणि ज्याचा आनंद प्राप्त केला त्यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या अन्य जणांना सहभागी केलं. म्हणून त्यांना मंत्रद्रष्टे म्हणतात. हा संदेश गुरुशिष्य परंपरेने युगांपासून चालत आला आणि सर्व प्रदेशात प्रसारित झाला. अव्याहत प्रवाहाप्रमाणे अगोचर वेद द्रष्ट्यांना दृश्यमान झाले. भारतीय हे ऋण चांगले जाणतात. भारताचे धर्मग्रंथ, वेदांग, उपनिषद, स्मृती, पुराणं आणि इतिहास गहिऱ्या ज्ञानाचं भांडार आहेत. यामधील प्रत्येक ग्रंथ मधुर, पोषक, क्षीरसागर आहे. प्रत्येक ग्रंथ पावन आणि शुद्ध करणारा आहे. महासागराचं जल कितीही पंपांनी शोषून घेतलं तरी कमी होत नाही. जलाचं सूर्यकिरणांनी विशाल प्रमाणात बाष्पीभवन होऊनसुद्धा आणि मुसळधार पर्जन्यवर्षाव होऊनसुद्धा महासागराच्या पाण्याची पातळी 1 इंचसुद्धा खाली जात नाही. याशिवाय सहस्रावधी नद्या त्यांचं जल सागरामध्ये ओतत असताना सागराची पातळी वाढलेली दिसत नाही. याचप्रमाणे धर्मशास्त्रांचे ज्ञानाचं व्यवहारात आचरण करून त्याच्या यथार्थतेची जाणीव प्राप्त केलेल्या व्यक्ती कोणाकडूनही आणि कितीही प्रमाणातील स्तुती, निंदा यांनी प्रभावित होत नाहीत. त्यांची हृदय निश्चल, निर्मल, प्रशांत राहतील. भारतीय पवित्र धर्मग्रंथ
अशा पोषक बोधांचं भांडार आहेत. परंतु एखादी व्यक्ती हा बोध तिच्या बुद्धिकौशल्य आणि सबुरी यांच्या क्षमतेनुसारच ग्रहण करू शकेल. ग्रंथांवर अधिकार प्राप्त करून आणि त्यामधील बोधांचं प्रत्यक्ष व्यवहारात आचरण केल्याचा अनुभव प्राप्त करून व्यक्ती हा प्रकाश आणि आनंद इतरांबरोबर वाटू शकते. प्रत्यक्ष आचरण आणि त्याच्या प्रभावाचा अनुभव घेऊन सत्याचं अनुमोदन करण्यावर भारतीय ग्रंथांनी भर दिला आहे. जर कुणाला भारतीय धर्मग्रंथ आणि शास्त्रांचं स्पष्ट ज्ञान प्राप्त करायचं असेल आणि त्यांचा संदेश ग्रहण करायचा असेल तर त्याने संस्कृत भाषा शिकणं आवश्यक आहे. हे दायित्व आणि कर्तव्य तो टाळू शकत नाही. संस्कृतचा उल्लेख झाला की आपल्यातील अनेकांमध्ये पूर्वग्रहयुक्त प्रवृत्ती जागृत होते. ती मरत चाललेल्या संस्कृतीची मातृभाषा आहे. कालबाह्य रूढीप्रिय अंधश्रद्धेमुळे तिला प्रोत्साहन मिळत आहे असे सांप्रत आधुनिक घोषित करतात. द्रुतगतीने अदृश्य होत असलेल्या विधींमधील निरर्थक मंत्र, विवाह संस्कार आणि अन्य व्यर्थ प्रयासांमध्ये केवळ अस्तित्वात असलेली भाषा म्हणून ते तिची निंदा करतात. असं म्हणतात की ही भाषा दुर्बोध आहे. आधुनिक माणसाच्या मनामध्ये हे विश्वास खोलवर रुजलेले आहेत. अशी सर्वत्र प्रचलित मतं आणि मिथ्या प्रवृत्ती माणसाच्या मनातून समूळ नष्ट केली पाहिजे. संस्कृत अमर भाषा आहे. ती अमृतवाणी आहे. शतकांपासून ती साथ देत आहे. जगातील सर्व भाषांचं पोषण तिच्यामध्ये समाविष्ट आहे. संस्कृतचा सर्व भाषांची जननी म्हणून सन्मान केला पाहिजे. तिच्या श्रेष्ठत्वाकडे दुर्लक्ष करू नका किंवा तिच्याबद्दल उपहासाने बोलू नका. ज्यावेळी तुम्ही वेदांनी प्रदान केलेल्या अमृतासाठी तृषार्थ असाल त्यावेळेला तुम्ही संस्कृत भाषा शिकली पाहिजे. वेदांचं विवरण आणि त्याच्या अंतस्थ मर्माचं आणि रहस्यांचं स्पष्टीकरण यासाठी ऋषींनी पूरक विज्ञानाची जसं व्याकरण, काव्य, तत्त्वज्ञान आणि भविष्य यावरील पाठ्यपुस्तकं मागे ठेवली आहेत. त्यांचं संशोधन आणि ग्रंथ ज्ञानाच्या अनेक क्षेत्रांना जसं खगोलशास्त्र, भूगोल, न्यायशास्त्र, नैतिकशास्त्र, भौतिकशास्त्र, संगीत, मानसशास्त्र आणि अलंकारशास्त्र समाविष्ट करतात. खगोलशास्त्रावरील विस्मयकारी रहस्यांचा भेद आणि अन्य शास्त्रांमधील त्यांचं सत्यशोधन पाहून पाश्चात्य शास्त्रज्ञ प्रशंसेने आश्चर्यचकित झाले. या ऋषींनी प्रदान केलेल्या सूचक गोष्टींचा त्यांना लाभ झाला आहे आणि ते प्राचीन ऋषींच्या शोधाने प्रोत्साहित होऊन त्या पुढील संशोधनात गुंतले आहेत. त्यांनी स्वीकार केला आहे की खगोलशास्त्रीय ज्ञानामध्ये हे ऋषी ग्रीक लोकांपेक्षा अतिशय प्रगत आहेत. वेद आणि वेदजनित पूरक साहित्यामध्ये अणूचं अस्तित्व आणि त्याच्या विस्फोटक संभावना यासारख्या प्रकृतीच्या अनेक रहस्यांचा भेद केलेला आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांना आधुनिक विज्ञानाने क्रांतिकारक शोध म्हणून प्रशंसिलं आहे. अथर्वण वेदातील अनेक विभाग अशा महत्त्वाच्या ज्ञानाच्या खाणी आहेत असं पाश्चात्यांना आढळलं आहे. नाडीशास्त्रावरील टनावरी भूर्जपत्र, खगोलशास्त्र, औषधशास्त्र, रसायनशास्त्र, विषशास्त्र, गणित इत्यादींवरील हस्तलिखित यांचं संशोधन करण्यासाठी जर्मन लोकांनी विशेष संस्था आणि विद्यापीठं स्थापन केली. हे कार्य सफल होण्यासाठी ते संस्कृतचं अध्ययन करत आहेत. अमेरिका, रशिया आणि अफगाणिस्तानमध्ये सुद्धा विद्यापीठं केवळ संस्कृत अभ्यासक्रम प्रस्तुत करायला उत्सुक आहेत असं नाही, तर तेथील विद्वान यासाठी विनवणी करत आहेत. हे भारतीय ग्रंथ सुदैवाने सापडलेली रत्न म्हणून विदेशी लोक त्यांचा सन्मान करत आहेत. प्राचीन काळात भारतीयांनी योग विज्ञानाला महत्त्वाचं स्थान दिलं होतं. प्रस्तुत समयीसुद्धा जगातील अनेक देशांमध्ये योगाभ्यास आणि योगसाधना प्रचलित आहे. योगासनं शिकवणाऱ्या संस्था अमेरिकेत आणि रशियामध्ये विपुल संख्येने आहेत. परंतु भारतामध्ये योगसाधना किंवा ध्यान यांचा उल्लेख झाल्यावर लोकांची अशी भावना होते की हे वैदिक विचारसरणीचे आध्यात्मिक मार्ग आहेत. योगाचा संदर्भ आल्यावर तो शब्द ऐकल्यावर अनेकांच्या मनश्चक्षुसमोर घनदाट अरण्यात एकाकी तप करणारे, भगवी वस्त्र धारण केलेले, फलाहार आणि कंदाहार करणारे साधू येतात. योगसाधना ही अशा निर्घर वैराग्यांची प्राचीन साधना आहे अशी त्यांची धारणा असते.
हे अज्ञानजन्य अनुमान आहे. हे सर्वथा असत्य आहे. योग विज्ञानावर आज पाश्चात्य देशातील भौतिक शास्त्रज्ञ आणि अन्यजण संशोधन करत आहेत. या तंत्रज्ञानाच्या युगात प्रशांत जीवन जगणं अधिकाधिक दुष्कर होत आहे. माणसं विविध मानसिक विकारांनी ग्रस्त होत आहेत. सुशिक्षित समाजातील अग्रणी देश अमेरिका आणि इंग्लंड यामधील लोक स्वाभाविक निद्रेचा आनंद गमावून बसले आहेत. ते केवळ औषधी गोळ्या गिळून येणारी कृत्रिम निद्रा अनुभवत आहेत. अन्य अनेक व्याधींची प्रतिकारक औषधं घेऊन ते अधिकाधिक हृदयरोग आणि रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त होत आहेत. शेवटी ते स्वतःला रोगट भंगलेल्या अवस्थेत नेत आहेत. अशी जीवनं अतिकृत्रिम आहेत. एका बाजूने मानसिकरित्या आणि दुसऱ्या बाजूने शारीरिकरित्या ते भय आणि चिंता यामध्ये बुडालेले आहेत. त्यांना विश्रांती नाही. कोट्यावधी औषधं, गोळ्या, कॅप्सूल्स यांचं उत्पादन होत असूनही साधारण आरोग्यामध्ये सुधारणा झालेली नाही. याशिवाय नवीन व्याधी प्रगट होऊन जोमाने वाढत आहेत. काही बुद्धिवान पाश्चात्य लोकांनी केवळ योगच या समस्यांचं समाधान आहे हे जाणलं आहे. त्यांनी हा निष्कर्ष प्रयोगाद्वारा सिद्ध केला आहे. त्यांनी वाढत्या श्रद्धेने योगाचा अंगीकार केला आहे. वेद मानवाची प्राचीनतम साहित्यिक रचना आहे. सध्या वाङ्मय साहित्य हा शब्द वेळ घालवण्यासाठी केलेलं लिखाण असं ध्वनित करण्यासाठी वापरला जातो. त्याला काही अंतस्थ मूल्य किंवा महत्त्व नसतं. ते वाचकांच्या सद्गुणांचा नाश करतात आणि दुर्गुण आणि दुराचार यांचं संवर्धन करतात. ते सत्यमार्ग चोखाळत नाहीत. परंतु वाङ्मय साहित्य ही संज्ञा असत्य लिखाण आणि कविता यांना लागू होऊ शकत नाही. वाङ्मय साहित्य व्यक्तीच्या अहंकारपूर्ण कल्पनातून उद्भवलेलं नसावं. वेद भारताच्या आध्यात्मिक जीवनाचा पोषक आत्मा आहेत. ते लोकांना जिवंत ठेवणारा प्राण आहेत. त्यांच्यात विस्मयकारी दैवी शक्ती आहे. मंत्राच्या कंपनांनी ते भारलेले आहेत आणि शास्त्रोक्त पद्धतीने ते ज्या कार्यप्रक्रियेतून जातात त्यांना ते अनुभवता येतं. तांत्रिक चिन्ह आणि विधी यापासून प्राप्त होऊ शकणारी शक्ती ते सुद्धा प्रदान करू शकतात. तंत्र याचा अर्थ मंत्रांना व्यक्तिगत लाभासाठी सिद्ध करण्याची साधनं आणि पद्धती. मानवाला केवळ शारीरिक आणि भौतिक शक्ती असतात. जेव्हा जीवनाचं यंत्र मंत्र आणि तंत्रांनी शासित होतं तेव्हा त्याची कर्म पुण्यप्रद आणि पवित्र बनतात. या साधनांच्या पद्धती वेदातील कर्मकांडांमध्ये आहेत. प्राचीन ऋषींना हे ज्ञान अवगत झालं आणि त्यांनी ते 4 वेदांमध्ये जतन केलं. या सत्यांबद्दल अज्ञानी आणि स्वतःला गर्वाने आधुनिक म्हणणारे घोषित करतात की वेदांमध्ये केवळ श्लोक आणि मंत्र आहेत जे घोकून शिकावे लागतात आणि जे वृद्ध मित्र वारंवार उच्चारतात. केवळ आधुनिकच नाही तर अग्रगण्य पंडित हा बहुमान प्राप्त झालेले लोकांना प्रसिद्धीसाठी प्रवचनं देणारे सुद्धा वेदांचा उपयोग स्वतःच्या भौतिक कल्याणासाठी करतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी करत नाहीत. वेदांचा उद्देश असलेलं पवित्र कार्य ते जाणू शकत नाहीत. ज्या पवित्र कार्यासाठी वेद अस्तित्वात आहेत ते कार्य ते जाणू शकत नाहीत. ज्यावेळी तशी संधी प्राप्त होते त्यावेळी त्यांना विद्वत्तेचा लाभ होतो. परंतु वेदांचा उपयोग दैनंदिन जीवनाचं शुद्धीकरण करण्याकडे त्यांचा उत्साह नसतो किंवा त्यासाठी ते असमर्थ असतात. म्हणून आधुनिक व्यक्तींना वेदांमध्ये निष्ठा जोपासणं असंभव होतं. ज्या वेळेला वेदपारंगत पंडित वेदाचरण करायला उत्सुक नसतात आणि स्वतःच्या संततीला वेदांचा गौरव न शिकवून आपल्या निष्ठेचा अभाव प्रगट करतात त्यावेळी ते संपूर्ण समाजात निष्ठेच्या अभावाला कारणीभूत होतात. अन्य अनेक जण वैदिक मंत्राचा अर्थ समजत नसला तरी या पवित्र ग्रंथातील पाठांचा यंत्रवत रूढीप्रमाणे उच्चार करत सार्वजनिक स्थानांमधून चालत जातात. विदेशी लोकांनी विशेषतः जर्मन विद्वानांनी ते वेद घोकून शिकले नसले तरी जाणलं की मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि ते ही शक्ती प्रसारित करतात. शतकांच्या कालावधीत त्यांनी वेदाचे काही भाग आपल्या देशात नेले आणि त्यावर दीर्घ आणि श्रमपूर्वक संशोधन केलं. परिणामस्वरूप त्यांनी विस्मयकारी रहस्यांचा शोध लावला. त्यांनी शोधलं की वेदांमध्ये मानवाला प्रगत करणाऱ्या सर्व कलांचं रहस्य विद्यमान आहे. वेदांना अनुषंगिक अनेक धार्मिक ग्रंथ प्रगट झाले.
धनुर्वेद, आयुर्वेद, ज्योतिर्वेद असे अनेक ग्रंथ रचले गेले आणि अंमलात आणले गेले. विश्वामित्र ऋषींनी गायत्री मंत्राचा शोध लावला. सौरशक्तीला उद्देशिलेल्या या मंत्राची शक्ती अनंत आहे. हा एक कंपनयुक्त मंत्र आहे. त्याची शक्ती अपरिमित आहे. खरोखरच विस्मयकारी आहे, कारण सूर्य त्याची अधिष्ठात्री देवता आहे. गायत्री मंत्राचं निष्ठेने उच्चारण केल्यामुळे वश झालेल्या दुर्मिळ अस्त्रांचा उपयोग विश्वामित्र करू शकले. या प्रकारे शक्ती प्राप्त केल्यावर विश्वामित्र श्रेष्ठ वैज्ञानिक बनू शकले आणि प्रतिसृष्टी निर्माण करू शकले. जी व्यक्ती आपल्या हातांची आणि इंद्रियांची क्षमता वाढवू शकते तिला सध्या वैज्ञानिक म्हणतात. परंतु प्राचीन काळात आध्यात्मिक शक्ती विकसित करणारे, अंतस्थ परब्रह्माला जाणण्यासाठी मंत्र शोधणारे, निष्ठा आणि भक्ती याने व्याप्त असलेले आणि ती शक्ती दैनंदिन जीवनात सहज प्रदर्शित करू शकणारे केवळ अशा व्यक्तींना विज्ञानी ही संस्था प्रदान केली गेली. या उलट आजचे वैज्ञानिक इकडले तिकडले थोडंफार जाणतात. त्यांनी जाणलेल्या ज्ञानाची अतिशयोक्ती करतात आणि त्याबाबत गर्व करतात. त्यांना अवडंबराची आवड असते. ते प्रशंसेच्या धुरावर आकाशापर्यंत पोचतात. ही विवेकशून्यता वैज्ञानिकाच्या यथार्थ स्वभावाविरुद्ध आहे. कारण वैज्ञानिक नम्र आणि सौम्य असतो. तो जाणतो की त्याने कितीही जाणलं तरी त्याला ज्ञात नसलेलं विस्तृत क्षेत्र आहे. तो जाणतो की जे थोडंसं ज्ञान त्याने प्राप्त केलं ते ईश्वरी अनुग्रहामुळे आहे. विश्वामित्र हे सत्य जाणणारे वैज्ञानिक होते, म्हणून त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ वैज्ञानिक आजपर्यंत झाला नाही. परंतु अशा अमर्याद प्रतिष्ठेचे आणि विशाल हृदयाचे ऋषी भारतात जीवित होते, तरी या देशातील लोकांना त्याची स्मृती नाही. त्यांच्या श्रेष्ठत्वाचा केवळ एक अंश जाणणाऱ्या विदेशींचा ते सन्मान करतात. वेदांपासून बहुमूल्य बोध प्राप्त करणाऱ्या संशोधकांवर त्यांनी विश्वास ठेवला आहे. वेद भारताची माता आहे, परंतु या मातेची संतती तिचा सन्मान करत नाही. ते सावत्र मातेवर विश्वास ठेवून तिचा सन्मान करतात. इंग्रजी शिक्षण पद्धतीचा हा परिणाम आहे. प्राचीन भारतीय ऋषींच्या वैज्ञानिक संपादनांचा अधिकाधिक शोध घेतल्यास अवकाशात उडणाऱ्या विमानांची रचना भारद्वाज ऋषींनी वर्णिली आहे. मानसिक विज्ञान इतकं प्रगत होतं की जे घडून गेलं त्याची पुनर्रचना ते करू शकत किंवा भविष्यकथन करू शकत. औषध विज्ञान भारतामध्ये अत्याधिक प्रगत झालं होतं. मानवतेच्या कल्याणासाठी भारद्वाज ऋषींनी हे विज्ञान शिकवलं. अत्रेय ऋषींनी या विज्ञानाचा आणि उपचारांचा प्रसार करण्याचं कार्य केलं. संत चरकांनी सर्व शोध चरक संहितेमध्ये संकलित केले. रोगनिदान, चिकित्सा, गर्भविकास आणि वैद्यकशास्त्रातील अन्य आवश्यक परंतु दुर्बोध तथ्यांचं विवरण यात आहे. त्या प्राचीन काळात वैद्यकशास्त्रात पारंगत असलेले वैद्य ज्या वेळेला रोग औषधांद्वारा साध्य होत नसे त्यावेळे शरीरातील विविध रोगग्रस्त अवयव शल्यक्रियेद्वारा काढून टाकू शकत किंवा दुरुस्त करू शकत. संत सुश्रुतांनी त्यांच्या ग्रंथात अनेक शल्यक्रियांचं विवरण केलं आहे. हा ग्रंथ शोधलेला असून अध्ययनासाठी उपलब्ध आहे. धन्वंतरी, नागार्जुन आणि अन्य ऋषींनी प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्राच्या वैज्ञानिक संशोधनांच्या वैदिक परंपरांचं पालन करणाऱ्यांचे अन्य अनेक शोध प्रकाशित केले. नीतिशास्त्र, न्यायशास्त्र आणि अन्य समाजशास्त्रावरील मूल्यवान ग्रंथसुद्धा उपलब्ध आहेत, जे सर्व काळांसाठी अमूल्य ठेवा आहेत. उदाहरणार्थ मनूचं धर्मशास्त्र, गौतमाचं न्यायशास्त्र इत्यादी. वेदात प्रत्येक वर्ग, प्रत्येक जाती, प्रत्येक समाज आणि सर्व वंश, प्रत्येक धर्म यांच्या अनुयायांसाठी आणि स्त्री पुरुषांसाठी कायदेशीर संपत्ती आहे. वेदांत म्हणजे ज्ञान. कुठल्या क्षेत्राचं ज्ञान? ते आत्म्याचं ज्ञान आहे. हे ज्ञान जीवनात सर्वोच्च अर्जित करण्यायोग्य मिळकत आहे. माणसाला आत्मज्ञानाखेरीज स्वतःला जाणण्याखेरीज श्रेष्ठ मिळकत काय असू शकेल? श्रुती आणि स्मृतीच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आत्मज्ञानाच्या शक्यतेवर श्रद्धा आवश्यक आहे. द्रष्ट्यापासून दृश्य स्पष्टपणे भिन्न असतं, हे सर्वमान्य सत्य आहे. हा पाहणारा मी कोण आहे? सर्व रूप, नेत्र या कर्मेंद्रियाने जाणली आणि पाहिली जातात. नेत्र भौतिक देह, अन्य व्यक्ती, कृमिकीटक आणि वस्तू पाहतो.
त्याच्या दृष्टिक्षेत्रातील तो सर्व पाहतो. अन्य वस्तूंबरोबर नेत्र देह ही वस्तूसुद्धा पाहतो. तर मग देह म्हणजेच मी आहे हा निष्कर्ष आपण कसा काढू शकतो? तर हा मी वास्तविकपणे कोण आहे? अग्नी जाळतो आणि प्रकाशितसुद्धा करतो. जो उष्णतेने वस्तू जाळतो आणि त्याच्यापासून निघणाऱ्या प्रकाशाने वस्तू तेजस्वी करतो. अग्नी या प्रभावित होणाऱ्या वस्तूंपासून भिन्न आहे. अग्नी आणि जळणाऱ्या वस्तू भिन्न आहेत. हे सत्य जाणणारा हा कोण आहे? तो आत्मा आहे. ज्यावेळी लाकडी ओंडका जळतो त्यावेळेला अग्नी त्याच्या सर्व भागांमध्ये उपस्थित आणि सक्रिय असतो. याचप्रमाणे आत्मा सर्व शरीरात व्यापलेला असतो आणि शरीराला कार्य करण्यासाठी स्वतःची आणि अवयवांची हालचाल करायला समर्थ करतो. दीपज्योती हे उपकरण आपल्याला रात्री हा कप आहे, ही प्लेट आहे ही माहिती देते. नेत्र हे असेच उपकरण आहेत जे आपल्याला हे घर आहे, हा काटा आहे, हा दगड आहे ही माहिती देते. नेत्र आत्मा नाही. दीप अस्तित्वात नसेल तर नेत्र आणि नेत्र अस्तित्वात नसेल तर दीप, घर, काटा, दगड, कप किंवा प्लेट जाणू शकत नाही. दीप आणि नेत्र ही दोन्ही प्रकाशनाची उपकरणं आहेत. नेत्र उपकरण जिथे स्थित आहे तिथे शरीर पाहतं. म्हणून जे शरीर पाहिलं जातं ते या प्रकारच्या उपकरणाशिवाय दुसरं काही असू शकत नाही. कर्मेंद्रिये श्रवणाचे, आस्वादाचे, पाहण्याचे, स्पर्शाचे आणि गंधाचे अनुभव करते आहेत. ज्या वेळेला नेत्र उपकरण आहे असं जाणलं जातं त्यावेळेला अन्य 4 कर्मेंद्रियसुद्धा उपकरणं म्हणून मानली पाहिजेत. ही सर्व कर्मेंद्रिय मनाच्या नियंत्रणाखाली आहेत, जो त्यांचा स्वामी आहे. मन नियंत्रित आणि नियमन करणारासुद्धा दुसरा स्वामी आहे. मन माणसाचं मर्म असू शकत नाही. मनाने प्रस्तुत केलेल्या माहितीचं बुद्धिपरीक्षण करते. बुद्धिपरीक्षण करणारे आणि निर्णय घेणारे उपकरण आहे. उदाहरणार्थ, एक तीक्ष्ण चाकूची कल्पना करा. कितीही तीक्ष्ण असला तरी तो चाकू आपणहून फळ कापू शकत नाही. तो स्वतःहून अगदी पातळ धागासुद्धा कापू शकणार नाही. तो जेव्हा कुणाच्या तरी हाताने पकडलेला असतो त्यावेळेला हे करू शकतो. बुद्धीसुद्धा या चाकूप्रमाणे आहे. मी शिवाय ती असहाय्य आहे. आत्म्याला तिला चालवावं लागतं. आता आपल्याला मानवाच्या आणखी एका साधनाचा विचार करायला पाहिजे, प्राणाचा. आपण विचार करू की प्राण हा मी आहे असं आपण म्हणू शकतो का? गाढ निद्रेच्या अवस्थेत माणसाला तो श्वास घेत आहे आणि पंचप्राण क्रियाशील आहेत हे जाणीव नसते. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांमध्ये जरी प्राण अस्तित्वात असला तरी माणसाला जागृत अवस्थेमधील अनुभवांची स्वप्नावस्थेत जाणीव नसते किंवा स्वप्नावस्थेतील अनुभवांची जागृत अवस्थेत जाणीव नसते. निद्रावस्थेत प्राण बुद्धीला किंवा स्मृतीला सक्रिय करत नाहीत, त्या सुप्त भासतात. ज्यावेळी स्वामी सक्रिय असतो त्यावेळेला आश्रित शांत राहू शकत नाहीत, कारण प्राण किंवा प्राणतत्व समानतः सदैव सक्रिय नसतात. म्हणून त्यांना मी किंवा आत्मा असं म्हणता येऊ शकत नाही. आता अहंकाराबद्दल, तो 2 क्षेत्रांमध्ये सक्रिय असतो म्हणून त्याला 2 अर्थ आहेत. अहंकार देहात्मा, देहबुद्धी, बाह्य मी आणि अंतस्थ मी, प्रत्यगात्मा. हा भेद ज्ञात नसलेल्या व्यक्ती स्वतःला संभ्रमित करतात आणि मी हा शब्द देह तादात्म्यासाठी आहे असं मानतात. परंतु हे योग्य नाही. आपण पाहिलं की शरीर एक साधन, एक वस्तू आहे. ते दृश्य आहे, द्रष्टा नाही. देहाशी संबंधित असलेला अहंकार आत्मा कसा होऊ शकेल? हा अहंकारसुद्धा दृश्य या श्रेणीत मोडतो. निद्रावस्थेत तो लुप्त असतो आणि स्वप्नावस्थेत मिथ्या असतो. सत्य त्रिकाला बाधित असतं. जे 2 अवस्थांमध्ये अनुपस्थित आहे ते सत्य कसं असेल? या विचारणेच्या परिणामस्वरूप हे स्पष्ट झालं की इंद्रिय, मन, बुद्धी, पंचप्राण यापैकी कोणालाही आत्मा म्हणून स्वीकारता येत नाही. त्यांना ती यथार्थता प्रदान करता येत नाही. म्हणून प्रश्न उठतो की दुसरं काय? दुसरा कोण आत्मा आहे? त्याला प्रवेश नाही, निर्गमन नाही, हातपाय नाहीत, इंद्रिय, अवयव नाहीत, मालिन्य किंवा कलंक नाही. तो सूक्ष्मातील सूक्ष्म, महतातील महत आहे. अवकाशाप्रमाणे तो सर्वत्र आहे. तो सर्व काही आहे. म्हणून तो मी आणि माझं यापासून मुक्त आहे.
तो अग्नीची उष्णता आहे, सूर्याचा प्रकाश आहे. याप्रमाणे तो चेतना आहे. त्याला विपत्ती किंवा भ्रांतीशी काही संबंध नाही. तो परमानंद आहे. तो सर्व जीवांचं मर्म हृदय आहे. तो सर्वांमधील प्रज्ञा आहे. तो सर्व दृश्यांचा द्रष्टा आहे. सर्व दृश्य वस्तूंना तो पाहतो. प्रत्येक जण, मग त्याचा स्वभाव आणि सामाजिक स्तर काहीही असो, जो इंद्रियांनी सेवित असताना मी पाहतो, मी चव घेतो असं घोषित करतो, तो वस्तुतः दीपाबद्दल, साधनांबद्दल बोलत आहे, आत्म्याबद्दल नाही. आत्मा अल्पद्रष्टा, क्रमद्रष्टा, अद्रष्टा किंवा अन्यथा द्रष्टा नाही. चंद्रासमान बुद्धीलाही स्वप्रकाश नाही. चंद्राप्रमाणे ती निकटचा स्तोत्राचा आत्म्याचा प्रकाश परावर्तित करते. बुद्धी आत्म्याने प्रतिनिधित्व केलेली वैश्विक बुद्धी परावर्तित करूनच क्रियाशील राहू शकते. सूर्याला जगतचक्षू म्हणून निर्देशिलं आहे. सूर्याला अहमभाव, ममभाव, इच्छा, आवश्यकता, आकांक्षा नाही. सूर्याच्या केवळ सान्निध्यामुळे अंधकार लुप्त होतो आणि प्रकाश जगताला आवेष्टित करतो, म्हणून त्याला प्रकाशक म्हणतात. पण तो हे कर्तव्य भावनेने जाणीवतः करत नाही. याचप्रमाणे आत्म्याला काही कर्तव्य किंवा प्रयोजन नाही. आत्मा करता कसा झाला या प्रश्नाचं उत्तर त्याच्या निकट असलेला काटा हलतो म्हणून चुंबक करता असतो का, असं आहे. आता एक मूलभूत प्रश्न विचारता येईल. आत्मा अस्तित्वात आहे का? जर असेल तर त्याचं अस्तित्व कसं आणि कोणत्या प्रमाणाने सिद्ध करता येईल? आत्मा अस्तित्वात आहे हे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. कारण जर आत्मा विशिष्ट वाद आणि तर्काद्वारे सिद्ध करण्यायोग्य असता तर तो वाद आणि तर्क यांचा वापर करणाऱ्या व्यक्तीचं अस्तित्व गृहीत धरावं लागतं. ती व्यक्ती फिरून आत्मा असेलच. अर्थात काही व्यक्ती उत्तर देतील की वेद हे आत्म्याच्या अस्तित्वाचं प्रमाण आहेत आणि आत्मा वेदाद्वारा अनुभवला जाऊ शकतो आणि सिद्ध केला जाऊ शकतो. वेद काही कर्म अनात्म म्हणून निषिद्ध करतात. ते अन्य काही कर्मांची दान, नीतिमत्ता इत्यादी आत्मिक म्हणून शिफारस करतात. परंतु आत्मा स्वयंप्रमाणित आहे, स्वयंसाक्षी आहे. त्याचं अस्तित्व अन्य तथ्याद्वारा किंवा अन्य वस्तूद्वारा सिद्ध करता येत नाही. वेदांचे पूरक ग्रंथ असलेली शास्त्र घोषित करतात की जिथे 6 सद्गुण दृश्यमान असतात तिथे ईश्वराचा निवास असतो. उत्साह, साहस, धैर्य, सद्बुद्धी, शक्ती आणि पराक्रम. चित्तशुद्धी करणारे आणि आत्मसाक्षात्कार घडवणारे हे 6 वरदान प्राप्त करण्यासाठी माणसाने प्रारंभिक प्रार्थना गणपतीला करणं आवश्यक आहे. आत्ममर्म शोधण्यासाठी हृदयात साहसी वृत्ती हवी. हा शौर्यहीनांचा खेळ नाही. दुष्ट व्यक्ती, अस्थिर निष्ठा असलेले, संदेहित हृदय, शोकाकुल मुद्रा असलेले या सर्वांचे दैव रोगी म्हणून जीवन कंटण्याचं असतं, योगी म्हणून नाही. हे ज्ञानी आणि अज्ञानी यामधील भेदाचं चिन्ह आहे. श्रीकृष्णाने हसतमुखाने आनंदित होऊन गीता उपदेशिली. अर्जुनाने शोकग्रस्त होऊन श्रवण केले. ज्ञानी सदैव आनंदित असतो, तो हसतो. अज्ञानी शोकग्रस्त असतो, तो रडतो. आत्मा स्वभावाबद्दल विचारणेमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी व्यक्तीला 4 आश्रमांमधून जावं लागतं. सनातन धर्माच्या शास्त्रांनी मान्य केलेल्या आणि प्रतिपादिलेल्या या जीवनाच्या 4 अवस्था आहेत. प्रत्येकजण प्रत्येक अवस्थेतून जाताना शास्त्रांनी निर्धारित केलेली कर्तव्य आणि दायित्व यांची जाणीव राखून आत्मसाक्षात्काराकडे नेणाऱ्या ज्ञानाचा एक भाग प्राप्त करतो. बाल्यावस्था समाप्त झाल्यावर 4 आश्रम व्यक्तीला प्रभावित करतात. तोपर्यंत तो कर्तव्य आणि दायित्व यासंबंधी काही विशेष ज्ञान प्राप्त करू शकत नाही. बाल्यावस्था, कुमारावस्था, युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था या माणसाच्या वाढीच्या अवस्था आहेत. त्यांना अनुरूप असलेल्या व्यक्तीच्या उमजेमध्ये वाढ होणाऱ्या अवस्थासुद्धा असतात. बाल्य या प्रथम अवस्थेमध्ये ज्यावेळी त्याला शिष्य म्हणून गुरु स्वीकार करतात त्यावेळेला त्याला अबोध आणि निष्पाप अवस्थेमधून ज्ञानाच्या विश्वात नेलं जातं. त्यानंतर त्याला ओझं वाहत असल्याची आणि बंदिस्त झाल्याची भावना न राखता गुरुची सेवा करावी लागते, त्याच्या आज्ञा पाळाव्या लागतात. दुसऱ्या युवावस्थेमध्ये त्याला समाजाबरोबर प्रगतीच्या आणि सुरक्षेच्या साधनांमध्ये आणि उपायांमध्ये सहभागी व्हावं लागतं. त्याला जीवननिर्वाहासाठी अर्थार्जनाला प्रारंभ करावा लागतो
आणि ते उत्पन्न काळजीपूर्वक वापरावं लागतं. त्याला त्याच्यापेक्षा तरुण व्यक्तींना आदर्श प्रदान करून सामाजिकदृष्ट्या हितप्रद मार्गावर नेण्याचं कर्तव्य पार पाडावं लागतं. त्याचवेळी त्याने वडीलधाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याकडून स्वतःच्या प्रगतीसाठी शिक्षण घेणं आवश्यक असतं. तिसऱ्या, प्रौढावस्थेत केवळ स्वतःच्या परिवाराच्या, समाजाच्या प्रगतीसाठीच नव्हे तर सामान्य लोकांच्या प्रगतीसाठीसुद्धा बुद्धिपूर्ण ध्यान द्यावं लागतं. ते सुद्धा प्रौढांचं दायित्व आहे आणि त्यासाठी आवश्यक कौशल्य त्यांनी प्राप्त करणं आवश्यक आहे. सर्व मानवतेसाठी शांती आणि समृद्धीचा विशाल दृष्टिकोन त्यांनी जोपासला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या क्षमतेनुसार आणि उपलब्ध साधनांनुसार योगदान केलं पाहिजे. वृद्धावस्था ही चौथी अवस्था आहे. ही अवस्था प्राप्त करेपर्यंत व्यक्तीने सांसारिक सुख क्षणभंगूर आणि क्षुल्लक आहेत हे अवश्य जाणलं असतं. तो अंतस्थ आनंदाच्या स्रोताच्या गहन शोधाने उपलब्ध होणाऱ्या आध्यात्मिक आनंदाच्या उच्चतर ज्ञानाने सिद्ध हवा. या अनुभवाने त्याचं हृदय करुणेने भरून मृदू झालेलं हवं. तो कोणताही भेद न करता सर्व जीवांच्या प्रगतीमध्ये सहाय्य करण्यात व्यग्र असावा. त्याने साठवलेलं ज्ञान आणि त्याच्या अनुभवांचा लाभ इतरांना वाटून घ्यायला त्याने उत्सुक असलं पाहिजे. अशा प्रकारे जीवनाच्या विविध अवस्थांमधील व्यवसाय आणि परिणामी प्रवृत्ती निर्धारित केलेल्या आहेत. ज्ञानप्राप्तीसाठी वाचन जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच उमजेला बळकटी आणण्यासाठी आचरण महत्त्वाचं आहे. तरुणांना ज्ञानाबरोबर नम्रता, आदर, ईश्वरभक्ती आणि स्थिरनिष्ठा हे सद्गुण विकसित करणं आवश्यक आहे. त्यांनी सत्कर्मांमध्ये व्यग्र राहून त्यांच्यापासून प्राप्त होणाऱ्या निखालस हर्षासाठी ती केली पाहिजेत. प्रौढावस्थेत अर्थार्जन आणि समाजकल्याणाबरोबर सद्गुणांची राखण आणि नीतिनियमांचं पालन यांना महत्त्व दिलं पाहिजे. धर्मनिष्ठ आचरण आणि आध्यात्मिक साधना दृढ करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सर्व स्तरावरील चेतनांची शुद्धी केली पाहिजे आणि त्यांना पवित्र कार्यांकडे निर्देशित केलं पाहिजे. मध्यम वयात समाज आणि परिवार यांना प्रोत्साहित करण्याबरोबर व्यक्तीला संततीसमोर आदर्श जीवन जगलं पाहिजे आणि समाजासमोर आचरणायोग्य उन्नत ध्येय ठेवली पाहिजेत. केवळ परिवाराचं हित साधून समाजाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नये, कारण तो असफल होणारच. स्वतःच्या कर्मांचं शुद्धीकरण करून ती कर्म सर्वांच्या सेवेसाठी केल्यासच ब्रह्मतत्वाचं ज्ञान होऊ शकतं. जोपर्यंत व्यक्ती आपण जन्मलेल्या जातीवर आणि प्राप्त केलेल्या बौद्धिक साधनांवर किंवा वेदांवरील प्रावीण्यावर निर्भर असते तोपर्यंत तिला ब्रह्मतत्व कधीही जाणता येणार नाही. जो जन्मला त्याची मृत्यूपासून सुटका नसते. कधीही कुठेही प्रत्येक क्षणी अनेक जन्म घेतात आणि अनेक मृत्यू पावतात. परंतु माणसाला मृत्यू कसा टाळावा हे शिकणं आवश्यक आहे. माणसाचं मर्म असलेला आत्मा जन्मलेला नसतो, कारण तो जन्म घेत नाही, म्हणून तो मृत्यूही पावत नाही. आत्मा ज्या देहाशी संबंधित आहे तो देह मृत्यू पावतो. देह मर्म आहे, देह सत्य आहे ही भ्रांती खरोखरच मृत्यू आहे. या असत्याने ग्रस्त होणं ही मृत्यू पावण्याची क्रिया आहे. या भ्रांतीपासून मुक्त होणं म्हणजे अमृतत्व प्राप्त करणं होय. देह विदीर्ण होतो, आत्मा नव्हे. देह नित्य परिवर्तनशील आहे आणि अंतिम परिवर्तन म्हणजे मृत्यू होय. ज्यावेळी आत्मा अविकारी राहतो, ज्यावेळी एखादा परिवर्तनशील देहाला मी समजतो आणि त्याला मी म्हणून निर्देश करायला प्रारंभ करतो, त्यावेळेला तो मी मृत्यू पावतो. परंतु वास्तविक मी अमर्त्य आहे. उन्नत करणाऱ्या कर्मांची पराकाष्ठा आणि स्वसत्याबद्दल निर्भय विचारणा जशी अधिकाधिक होते तशी देहात्मबुद्धीवर नियंत्रण करून तिला पराभूत करता येतं. चिंचेचं फळ विचारात घ्या. ज्या वेळेला ते अपक्व असतं त्यावेळेला त्याचं साल, गर आणि बीज वेगळं करणं कठीण असतं. त्याचप्रमाणे जे विषयसुखात गुंतले आहेत आणि देहाभिमानात बुडालेले आहेत ते आत्मजाणीव प्राप्त करू शकत नाहीत. ज्यावेळी चिंच परिपक्व होते त्यावेळेला साल काढून टाकता येतं, गर बीजापासून वेगळा होतो आणि बीज सहजपणे काढून टाकता येतं. विचारणा आणि निस्वार्थ कर्म जाणीवेला परिपक्व करतात आणि आत्मा देहापासून वेगळा करता येतो, स्पष्ट आणि शुद्ध. देहामध्ये पंचकोश आत्म्याला लपवतात.
ते स्थूल, सूक्ष्म आणि कारण या 3 वर्गांमध्ये मोडतात. अन्नमय कोश म्हणजे मांस, रक्त, मज्जा इत्यादी आणि प्राणमय कोश स्थूल देह घडवतात. ज्या वेळेला हे 2 कोश स्थूल देह यांचं पतन, विघटन होतं, त्यावेळी देहसुद्धा कोसळतो आणि उठू शकत नाही. सूक्ष्म या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये लघु, लहान असा आहे. त्याला आणखी एक अर्थसुद्धा आहे, जे प्रसरण पावतं ते. वायू जलापेक्षा अधिक प्रसरण पावतो. अवकाश वायूपेक्षा अधिक प्रसरण पावते. मुक्त झालेल्या आत्म्याच्या क्षेत्राचा विचार केल्यास त्याच्या तुलनेने अवकाशसुद्धा स्थूल भासेल. वाफ जलापेक्षा सूक्ष्म आहे. बर्फाचा खंड किंवा कर्पूर स्थूल भासत असेल तरी तापवल्यावर किंवा जाळल्यावर ते सूक्ष्म होतात. विश्वाचा नियम आहे की दृश्य अदृश्याचं कारण आहे. व्यक्त अव्यक्ताचं स्पष्टीकरण करतो, परंतु आत्मा क्षेत्रातील नियम भिन्न आहेत. अव्यक्त आत्मा व्यक्त जगाचं कारण आहे. सत चितच्या मागे आहे आणि शेवटी चित सतमध्ये विलीन होतं. व्यक्त अव्यक्तामध्ये शोषलं जातं. गायींपासून जसं दूध, तसं पुरुषोत्तमापासून मायाशक्ती पंचमहाभूतांनी घडवलेल्या प्रकृतीच्या रूपात ती प्रवाहित होते. हे व्यक्त स्वरूप आहे. प्रकृती संयुक्त म्हणून जाणली आहे. ज्याप्रमाणे दूध, साय, दही आणि लोणी यांचं संयुक्त रूप आहे. दुधाला तापवून, थंड करून, विरजण लावून, नंतर घुसळून लोणी वेगळं काढता येतं. याच प्रकारे सृष्टीच्या प्रक्रिया आणि शीत उष्ण उत्क्रांती यांच्यामुळे पंचमहाभूतं आणि पृथ्वी या मंथनातून प्रगट झाली. जर एखाद्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये किंवा वस्तूमध्ये 3 चारित्र्य गुणांपैकी म्हणजे सात्विक, तामसिक, राजसिक एक गुण प्रभावशाली असेल तर ती व्यक्ती हा गुणविशेष असलेली आहे असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे सृष्ट वस्तूमध्ये जे महाभूत प्रधान असेल ते आपलं नाव त्या वस्तूला देतं. याच कारणासाठी आपल्या विश्वाला भूमी म्हणतात. अवकाशातील प्रदेश जिथे जलतत्व प्रधान आहे त्यांना भुवरलोक आणि स्वरलोक म्हणतात. तिथे पदार्थ तरंग आणि धारारूपाने प्रवाहित असतात. संक्षेपात हे पंचमहाभूतांनी घडवलेलं विश्व केवळ परमेश्वरावर मिथ्या, व्यक्तिगत आत्मा आणि पंचमहाभूतांचं आरोपण आहे. मिथ्यामधून आणि मिथ्यामध्ये दृश्यमान परमेश्वर प्रकृतीच्या रूपात भासतो. ही नित्य परिवर्तनशील विविधता सत्याचं विकृत स्वरूप आहे. यामध्ये दोष प्रतिबिंबित करणाऱ्या दर्पणाचा, जाणणाऱ्या मनाचा, अनुमान करणाऱ्या बुद्धीचा आहे. दर्पण जे सत्य म्हणून प्रस्तुत करतं त्याला वास्तवता नाही. आरसा धुळीने मलिन झालेला आहे आणि त्याचा पृष्ठभाग समतल नाही. ईश्वरामध्ये माया नाही. त्याची भ्रांत करण्याची इच्छा नाही किंवा त्याला तशी आवश्यकता नाही आणि तसं घडावं असा त्याचा संकल्पही नाही. परंतु अज्ञानग्रस्त माणूस मिथ्या वस्तू पाहतो आणि त्या वस्तू जशा दिसतात तशा अस्तित्वात आहेत असा विश्वास करतो. या दोषाला अध्यास म्हणतात. ज्यावेळी ईश्वर प्रकृतीच्या रूपात प्रतिबिंबित होतो त्यावेळेला ते प्रतिबिंब माया बनतं. ज्याप्रमाणे दुधाचं दह्यात रूपांतर होतं त्याप्रमाणे ईश्वर जगत किंवा निरंतर परिवर्तनांचं विश्व किंवा माया किंवा अविकारी परब्रह्माची प्रतिमा बनतो. त्या एकमेकावर आरोपित झालेल्या या मिथ्या विविधतेचं कारण त्यांचा तसा संकल्प आहे. तो त्याच्या संकल्पानेच याचा विलय करू शकतो. तो मायेचा स्वामी आहे. ईश्वर सर्व व्यापी, सर्व शक्तिमान आहे. परमात्मा, जीव आणि प्रकृती या त्रिपुटींपैकी प्रकृतीचा उद्देश माणसाच्या आवश्यकता पूर्ण करण्याचा आहे. ईश्वराला काहीही आवश्यकता किंवा इच्छा नाही. तो संपूर्ण आणि सर्वोच्च सिद्धी आहे. प्रत्येक जीवाचा आणि प्रत्येक जीवासाठी आनंद ईश्वराकडून सहजरित्या प्रभावित होतो. गीतेमध्ये अर्जुनासाठी त्याचे शब्द आहेत, हे पार्था, तिन्ही लोकांमध्ये मला काहीही कर्तव्य नाहीत. त्याने केवळ सर्व जीवांच्या चेतनेला उत्तेजन देण्यासाठी कर्तव्यांची निर्मिती केली आहे. त्याला काही कर्म किंवा कर्तव्य नाहीत. तो प्रत्येक कर्माचा फलप्रदाता आहे. त्याच्याशिवाय कुठलंही कर्म फलप्रदान करणार नाही. कोणत्या कर्माचा परिणाम कोणत्या फलात होणार हा निर्णय तो घेतो. जय साईराम.